महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना संदर्भातल्या खटल्याची सुनावणी सलग 5 दिवस चालली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार मांडणी केली. त्यामुळं या प्रकरणाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं झुकू लागल्याचं अनेकांना जाणवू लागले. या संदर्भातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि आजवरच्या सुनावणीच्या आधारे भविष्यातली वाट कशी जाऊ शकते याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देऊन धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले. याशिवाय ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेली आणखी एक याचिकाही खंडपीठासमोर आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीअंतर्गत एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. त्या निर्णयाला प्रभू यांनी आव्हान दिले आणि या दोन्हींची सुनावणी एकत्रितरित्या सुरू आहे. म्हणजे शिवसेना खरी कोणाची, एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची, याचा फैसला सुप्रीम कोर्टाच्या निकालांद्वारे होणं अपेक्षित आहे. तो होतोय का आपल्याला बघावं लागेल. म्हणजे बरीच वर्षे रखडलेल्या या प्रकरणाची 5 दिवसांची सलग सुनावणी संपल्यानंतर अनेक प्रतिक्रिया यायला लागल्यात. आतापर्यंत या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनीच बाजू मांडली. शिंदे गटाकडून अद्याप बाजू मांडली गेलेली नाही. मंगळवारी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होईल आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी जी मांडणी केली ती मांडणी खोडून काढणारे कोणते मुद्दे पुढे आणले जातात हे बघावं लागेल. परंतु एका बाजूची मांडणी झाली असतानाच या निकालाबद्दलचे आडाखे मांडणं सुरू झालं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आपली बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली असल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनीही आपल्या बाजूनं निकाल लागेल असा आशावाद व्यक्त केला आहे. खरं तर कायद्याच्या कसोटीवर जेव्हा प्रकरणाचा निकाल असतो तेव्हा भावनेला अर्थ नसतो. अनेक प्रकरणांच्यामध्ये लोकभावना तीव्र असतात, परंतु न्यायालयाचे निकाल लोकभावनेवर लागत नाहीत. मात्र अलीकडच्या काही काळात लोकांना न्यायालयाच्या भावनांची दिशा कळू लागली. परिणामी निकाल काय लागू शकेल याचा अंदाज कुणीही बांधू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया या संदर्भात आले. त्यांनी म्हटलंय की यापूर्वी लोक न्यायालयानं म्हणजे जनतेच्या न्यायालयानं 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याचा निकाल दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा तोच निकाल देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे. पण यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे. आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे. यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर कायद्याचे पदवीधर असलेले देवेंद्र फडणवीस यांना कायद्याच्या कसोटीवरचे निकाल विकत घेतलेल्या बहुमताच्या जोरावर किंवा आधारावर व्हावेत असं वाटतंय. हे लोकशाहीतलं फार मोठं व्यंग म्हणावं लागेल. तर आजच्या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांची कृती, त्याला भाजपनं दिलेलं पाठबळ या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपाती राहिली आहे. कपिल सिब्बल यांनी ते अत्यंत जोरकसपणे समोर आणले. आता निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती राहिली हे सांगण्यासाठी कुठल्याही मोठ्या वकिलाची किंवा न्यायाधीशाची गरज नाही. ती पक्षपाती होतीच, परंतु त्या पक्षपाती भूमिकेला पाठबळ देण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयानंच घेतली होती. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाच्या पाठबळामुळेच निवडणूक आयोग आगाऊपणा करू शकला हे विसरून चालणार नाही. आता आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊया.
मी जे थेट आपण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, तरी क्रोनॉलॉजी समजून घेतल्यानंतर काही गोष्टी नेमकेपणानं स्पष्ट होतील. म्हणजे शिवसेनेत ज्यावेळी फूट पडली त्यावेळी सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती NV रमणा. म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं निवडणूक आयोगापुढं आम्हाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता द्यावी म्हणून अर्ज केला, त्यावेळी सरन्यायाधीश रमणा यांनी सरळ सांगून टाकलं की हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईपर्यंत निवडणूक आयोगानं या पक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये. म्हणजे NV रमणा यांनी निवडणूक आयोगाचे हातपाय बांधून टाकले. अर्थात NV रमणा यांनीच या शिवसेनेच्या प्रकरणासंदर्भातला निकाल द्यायला पाहिजे होता, पण त्यांचा निवृत्तीचा काळ जवळ आलेला होता आणि त्या काळात त्यांच्यावर मोठा दबाव आणण्यात आला. त्यामुळं ती केस अर्धवट सोडून न्यायमूर्ती NV रमणा निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती उदय लळित सरन्यायाधीश म्हणून आले. त्यांना मिळाला होता अवघा 3 महिन्यांचा काळ. तो अगदीच अल्प होता. त्यांनीच त्यांच्यानंतर सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ नेमलेलं होतं. घटनापीठाचं काम सुरू झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे न्यायमूर्ती रमणा यांनी निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला जी बंदी घातली होती ती बंदीच उठवली. म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी निर्णय घ्यावा अशी मोकळीक निवडणूक आयोगाला त्यांनी दिली. निवडणूक आयोगानं निकाल काय द्यायचा हे आधीच ठरवलेलं होतं. एकनाथ शिंदे यांचं गुवाहाटीच्या हॉटेलमधलं भाषण आपल्याला आठवत असेल की आपल्या पाठीमागं महाशक्ती आहे, त्यामुळं आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. घडलं तसंच. निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेल्यानंतर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातला निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं दिला. निवडणूक आयोगाचा निकाल लागायच्या 3 दिवस आधीच निकालाची प्रत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या लोकांना मिळाली होती. खरं तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जर निवडणूक आयोगाला पक्ष ठरवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत मोकळीक दिली नसती तर हे पुढचं सगळं महाभारत घडलंच नसतं. म्हणजे शिवसेनेसंदर्भातले घडलं नसतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातले घडलं नसतं. चंद्रचूड यांना 2 वर्षे मिळूनसुद्धा त्यांनी या प्रकरणात कुठलाही निर्णय घेतला नाही. आपल्याकडच्या गोष्टी विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे टोलवल्या. तिथून आल्यानंतर त्यावर काही खेळ करत बसले आणि फक्त प्रबोधन म्हणून भाषणं करत राहिले. अलीकडच्या काळात न्यायाधीशांची एक मोडस ऑपरेंडी राहिली. म्हणजे सामाजिक विषयांच्या बाबतीत पुरोगामी भूमिका घ्यायच्या, पण राजकीय विषय येतील तिथं मात्र सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे निकाल द्यायचे. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं किंवा खासदार संजय राऊत यांनीही जाहीरपणे निवडणूक आयोगावर लाचखोरीचा आरोप केला. त्यावरून निवडणूक आयोगाची भूमिका ढळढळीतपणे पक्षपाती असल्याचंच अधोरेखित होतं. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी आणखी एक दाखला दिला आहे. म्हणजे 2003 बहुजन समाज पक्षात झालेल्या फुटीशी संबंधित राजेंद्रसिंह राणाविरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य या प्रकरणाचा कपिल सिब्बल यांनी उल्लेख केला. म्हणजे त्यावेळी सुरुवातीला केवळ 13 आमदारांनी बसप सोडून मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी विधानसभा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याच पक्षाचे होते. त्यांनी अपात्रतेच्या याचिका प्रलंबित ठेवल्या. त्यानंतर बसपच्या आणखी काही आमदारांनी पक्षांतर केलं आणि अखेर ही संख्या 37 म्हणजेच 1/3 बहुमतापर्यंत पोहोचल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्याला फूट म्हणून मान्यता दिली आणि पक्षांतरबंदी कायद्यातून त्या संबंधित आमदारांना सवलत मिळाली. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द केला. पहिल्या 13 आमदारांच्या पक्षांतराची संख्या 1/3 पोहोचत नसल्यानं त्याला फूट म्हणून अधिकृत मान्यता देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. अर्थात त्यावेळी 2/3 ऐवजी 1/3ची तरतूद होती, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं दिसतं. म्हणजे सुरुवातीला फक्त 17 आमदार फुटले होते. नंतर ह्या आमदारांची संख्या वाढत गेली. ती 2/3पेक्षा अधिक झाली आणि फूट अधिकृत बनली.
पहिल्या पक्षांतराच्या घटनेच्या नंतर घडलेल्या घटनांचा आधार घेऊन पुढची फूट वैध ठरवता येणार नाही असा युक्तिवाद छिब्बल यांनी केला आहे. बहुमत पूर्ण करण्यासाठी आमदारांची स्नो बॉलिंग करता येणार नाही असा त्या प्रकरणातल्या न्यायालयीन निरीक्षणाचा संदर्भ छिब्बल यांनी दिला. छिब्बल म्हणाले, असं केल्यास तुम्ही 10व्या अनुसूचीचा तिच्या उद्देशाच्या विरोधात अर्थ लावत आहात. तिचा उद्देश पक्षांतराच्या पापाला रोखणं हा आहे, त्याला वैधता देणं किंवा मान्यता देणं नव्हे. फूट झाली आहे की नाही हे ठरवताना नंतरच्या घटनांचा विचार करता येणार नाही असं छिब्बल यांनी सांगितलं. छिब्बल यांनी आणखी एक दाखला दिला 1994चा. जनता दलाच्या प्रकरणाचा तो त्यांचा दाखला होता. म्हणजे त्या प्रकरणात निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं की पक्षातलं बहुमत तपासताना केवळ विधिमंडळातलं संख्याबळ पाहता कामा नये. बघा, पक्षातलं बहुमत तपासताना केवळ विधिमंडळातलं संख्याबळ पाहता कामा नये, तर पक्षाच्या विधिमंडळातल्या तसेच संघटनात्मक रचनेतल्या प्रतिस्पर्धी गटांचं तुलनात्मक संख्याबळही विचारात घ्यायला हवं. हा निर्णय उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने पूर्ण लागू होतो असा छिब्बल यांचा दावा होता. मात्र निवडणूक आयोगानं त्याच निर्णयाचा आधार घेऊन उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात निष्कर्ष काढला असं कपिल सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी दावा केला की ज्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू होती त्या सर्वांना वेळेत अपात्र ठरवलं असतं तर विधिमंडळातील पक्षातही उद्धव ठाकरे गटाचंच बहुमत राहिलं असतं. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या पक्ष नोंदणी करण्याच्या अधिकारावरही प्रश्न उपस्थित केला आहे. हा अधिकार केवळ संविधानाशी निष्ठेच्या शपथेचं उल्लंघन झालं तरच लागू होतो. घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन झाल्याच्या आधारावर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला नाही असा सिब्बल यांचा दावा होता. त्यासाठी त्यांनी भाजपची नोंदणी रद्द करून कमळाचं चिन्ह गोठवण्याची मागणी करणाऱ्या एका प्रकरणाचा सुद्धा दाखला दिला. ही 5 दिवसांची सलग सुनावणी झाली. त्यात प्रामुख्यानं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाला. आता मंगळवारी सुनावणी सुरू होईल, त्यावेळी ते आपला युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू होईल. कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंची कृती आणि त्या अनुषंगानं घडलेल्या घटना कशा चुकीच्या आहेत हे मांडलं, अत्यंत प्रभावीपणे मांडलं. लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांनी ही मांडणी केली. त्यांचा युक्तिवाद सुरू असताना न्यायमूर्ती ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत होते ते पाहिल्यानंतर ही केस उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं झुकत चालले आहे असं चित्र निर्माण झालं आहे. गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या मध्ये असंच घडत आले. न्यायालयीन प्रक्रियेत न्यायमूर्तींनी केलेली शेरेबाजी वेगळी होती आणि प्रत्यक्ष निकाल उलटेच दिले गेले. त्यामुळं कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर उत्तेजित झालेल्या लोकांनी थोडं सबुरीनं घेणं आवश्यक आहे. निकाल खरोखर कायद्याच्या कसोटीवर लागायचा असता तर तो पूर्वीच लागला असता. सर्वोच्च न्यायालय ज्या रीतीनं देशातल्या लोकशाहीच्या संदर्भातल्या एका महत्त्वाच्या प्रकरणाचा फुटबॉल करत आलं आहे ते पाहता या प्रकरणाचा निकाल त्यांना द्यायचा आहे किंवा नाही याबाबतच शंका होती आणि ती आजसुद्धा कायम आहे. शिवसेनेचं प्रकरण संपल्यानंतर कदाचित राष्ट्रवादीचं प्रकरणही त्याला जोडून घेतलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण कालापुवे हेच तर सर्वोच्च न्यायालयाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आतापर्यंतच्या घटनाबाह्य गोष्टींना ज्या रीतीनं सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं ते पाहता इथंही फारसं काही वेगळं होण्याची मला शक्यता दिसत नाही. संजय राऊत किंवा ठाकरे गटाच्या नेत्यांना या प्रकरणाची सुनावणी एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आशावाद बाळगण्याशिवाय पर्याय नाही. जे सुप्रीम कोर्ट SIRमध्ये वगळलेल्या लाखो मतदारांच्या मतदानाच्या हक्काकडे दुर्लक्ष करतं, या निवडणुकीत तुम्हाला मतदान करता आलं नाही म्हणून फारसं बिघडत नाही, पुढच्या निवडणुकीत मतदान करा असा सल्ला देतं, त्यांच्याकडून फारशी आशा बाळगण्याची स्थिती नाही. एवढं सगळं सुरू असतानाही एकनाथ शिंदे आणि त्यांचा कॅम्प निर्धास्त आहे. यावरून काही ते समजून घ्यावं. न्यायव्यवस्थेच्याही वर एक महाशक्ती आहे यावर त्यांचा विश्वास होता आणि तोच विश्वास आपली नौका पार करेल असा आजही त्यांना विश्वास असला तर तो चुकीचा मानता येणार नाही. धन्यवाद.